आपण पाहत आहात सत्य बातम्याचं सखोल विश्लेषण रत्नाकर न्यूज। नमस्कार मित्रांनो, रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम रत्नाकर न्यूज दररोजच्या ताज्या बातम्यांच्या गर्भात जाऊन त्याचं सखोल विश्लेषण आपल्या समोर देणारं महाराष्ट्रातलं एकमेव चॅनल रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम रत्नाकर न्यूज। मित्रांनो, आपण भरभरून प्रतिसाद देत आहात, लोक चांगल्या कमेंट सुद्धा देत आहेत, सर्वांचे आभार। कारण भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारं आमचं चॅनल आहे, अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात लढणारं आमचं चॅनल आहे, शाहू फुले आंबेडकरांचा विचार जपणारं आमचं चॅनल आहे आणि सर्व धर्म समभाव जपणारं आमचं चॅनल आहे। म्हणून रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलला नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ आपल्या मोबाईलवर त्वरित मिळवा। तर मित्रांनो, डॉक्टरचा मुलगा डॉक्टरच झाला पाहिजे। लातूरमधून डॉक्टर शिरोळे, मनोज शिरोळे, बघा चमत्कार, बघा एम फॅक्टर यम सर, एम फॅक्टर यम सर। यम सर म्हणजे मोठेगावकर सर आणि एम फॅक्टर म्हणजे मणी, हा याचा संबंध। म्हणजेच एम फॅक्टर कसा पद्धतीनं जुळलाय बघा। यमचं महत्व या पूर्ण प्रकरणामध्ये कसं येते बघा। 11 पैकी 5 जण यम वर आहेत, म्हणजेच शिवराज मोठेगावकर, मोठेगावकर म्हणजे यम, मनीषा मांढरे म्हणजे यम, मनीषा वाघमारे म्हणजे यम, मनोज शिरुरे म्हणजे यम आणि मनीषा हवालदार म्हणजे यम। 3 मनीषा। मोठेगावकरची एकच आशा, पैसा 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 पैसा। बघा, या 3 मनीषांनी चमत्कार केलेला आहे। तिघीही मनीषा आहेत। या 3 मनीषांनी 23 लाख विद्यार्थ्यांची निराशा केलेली आहे। हा फ्रॉड, हे पेपर फुटीचं प्रकरण एनईटी म्हणायला तयार नाही। एनईटी म्हणतं पेपर फुटलाच नाही आणि जोपर्यंत सीबीआय म्हणत नाही तोपर्यंत आम्ही ते खरं मानत नाही। केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणतात, धर्मेंद्र प्रधान, की पेपर लीक झाला, पुन्हा परीक्षा। केंद्रीय शिक्षण मंत्री त्यांनी म्हणले की पेपर लीक झाला। मग एनईटी म्हणतं पेपर लीक झाला नाही, तर मग पुन्हा परीक्षा कशामुळं, हा सवाल या देशातल्या 140 करोड जनतेला पडलेला आहे मित्रांनो, जो तुम्हाला आणि आम्हाला सुद्धा पडलेला आहे। पेपर तर लीक झाला नाही, मग एनईटी मधले काही लोक त्यात आहेत का? आता एनईटी बद्दल लोकांना शंका निर्माण व्हायला लागलेली आहे। त्यांनी नेमलेले पेपर सेटर बद्दल शंका निर्माण झालेली आहे। भाषांतर करणारे 24 कर्मचारी, त्यांच्याबद्दल शंका निर्माण झाली। मग पेपर लिकेज झाला कुठून? मग पेपर लिकेज हा प्रिंटिंग प्रेस मधून झाला आणि आपलं महाराष्ट्र आहे मित्रांनो, नाशिक मधून त्याची प्रिंटिंग झालं असं बोललं जातं। प्रचंड सिक्युरिटी असतं बोललं जातं। पेपर सेटिंग करताना तिथं करणारे प्राध्यापक आहेत, त्यांना सुद्धा मध्ये न्यायला मोबाईल, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस मध्ये नेता येत नाही, ही चर्चा आहे। मग पेपर लीक झाला कसा आणि मोठेगावकरकडे 10 दिवस अगोदर पेपर आला कसा?
मनोज शिरोळे, डॉक्टर मनोज शिरोळे, बालरोग तज्ञ लातूरचा. अजून बरेच डॉक्टर रडारवर आहेत. देखो अभी होता है क्या क्या. फार मोठी मोठी नाव आहेत लातूर शहरातली. फक्त लातूरच नाही, महाराष्ट्रच नाही, तर महाराष्ट्रानंतर नंबर लागतो राजस्थानचा. 2 नंबरला राजस्थान आहे. या देशातल्या 5 राज्यामध्ये किती लोकांना हा पेपर विकला गेला याचा आकडा सीबीआय काढताय. एकट्या त्या नागपूरच्या खैरनानं 1000 लोकांपर्यंत पेपर विकलेला आहे. 1000 गुणिले 5 लाख करा गणित. फार मोठा प्रकार, फार मोठं रॅकेट आहे. या पेपर फुटी मधला तो अनाजी पंत प्रल्हाद कुलकर्णी, मूळ बीडचा, राहणार लातूरचा, एका महाविद्यालयातला निवृत्त प्राध्यापक. त्या कुलकर्णीने शिरोरेसाठी काय, शिरोरेच्या इथं लातूरला येऊन क्लास घेतला काही ठराविक विद्यार्थ्यांचा. क्लासमध्ये सुद्धा ग्रेड आहेत. प्लॅटिनम क्लास, गोल्ड क्लास, सिल्वर क्लास, कॉपर क्लास, नॉर्मल क्लास, स्टील क्लास. काय आपण ग्लास ऐकून होतो, चांदीचा ग्लास, सोन्याचा ग्लास, पण हे क्लास मध्ये सुद्धा प्लॅटिनम, गोल्ड, सिल्वर. प्लॅटिनमचा रेट म्हणे 5 लाख का 10 लाख, गोल्डचा कमी त्यापेक्षा. आणि त्या एका दिवसाच्या क्लासमध्ये 5 लाख देऊन जो क्लास भरतो, त्या क्लासमध्ये पेपर दिला जातो असं ऐकण्यात आहे. संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देश सुन्न झालेला आहे. प्रचंड उद्रेक या महाराष्ट्रामध्ये या नीट पेपर फुटीच्या बाबतीत येतोय. मोठेगावकरनं कमवलेली ही प्रचंड संपत्ती आणि माया गेल्या 10 वर्षापासून राजकीय वरदहस्ताच्या आशीर्वादानं त्यांना अनेक गुन्हे पचवलेले आहेत. खरं म्हणजे आता अविनाश चव्हाणचा फाईल ओपन केली पाहिजे. कारण स्टेप बाय स्टेपच्या संचालकाचा याच ट्युशन एरियामध्ये खून झालेला आहे, मर्डर झालेला आहे. मित्रांनो, लोक सांगतायत, आरटीआय कार्यकर्ते बरेच आता पुढे आलेले आहेत की त्यांनी सांगितले की ह्या एरियामध्ये अवैध धंदे काय काय होत आहेत, किती प्रमाणात त्रास आहे. आणि आता म्हणूनच याच्या सखोल चौकशीची गरज आहे. म्हणून सीबीआय लातूरमध्ये ठाण मांडून आहे. अनेकांचे धाबे दणाणलेले आहेत. कितीतरी हाय प्रोफाईल नावं या केसमध्ये येण्याची शक्यता आहे. दररोज 1-2-3 नावं बाहेर पडत आहेत. दररोज 3-4 लोकांना बोलवलं जात आहे, त्यांची इन्क्वायरी केली जाते आहे. आणि तो आपल्या ह्याच्यात आला, गुन्हा त्याचा जाणवला की ताबडतोब त्याला अरेस्ट केली जाते आहे. म्हणून आम्ही कोणाची नावं नाही सांगणार मित्रांनो, कारण आपल्याला तपासामध्ये बाधा नाही आणायची. आपल्याला सीबीआयला पूर्णपणे सपोर्ट करायचं, कारण ते त्यांचं काम अगदी प्रामाणिकपणे करतायत. पोलीस डिपार्टमेंट सुद्धा त्यांचं काम प्रामाणिकपणे करताय असं सुद्धा लोक सांगतायत. आणि खरं तर ते अभिनंदन केलं पाहिजे त्या सुथारचं की ज्या एका माणसामुळे हा हजारो कोटीचा भ्रष्टाचार, हा हजारो कोटीचा फ्रॉड या देशाला कळाला. आणि आता खरं तर भीती वाटायला लागलेली आहे. कोणी जर डॉक्टर मोठेगावकरच्या क्लासमध्ये शिक्षण घेऊन जर प्रॅक्टिस करत असेल तर त्याला विचारायला लागेल डॉक्टरला, बाबा तू पेपर तर विकत घेऊन पास झालेला नाहीयेस. एवढी शंकेचं वातावरण या ट्युशन क्लासेसच्या बाबतीत सुरू झालेलं संपूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, आणि त्यातल्या त्यात मोठेगावकर क्लासेस. किती वर्षापासून हे चालू आहे. 25 मध्ये सुद्धा
19 विद्यार्थी काहीतरी सिलेक्शन झालेलं आहे. 600च्या पुढे गुण आहेत. कसे शक्य आहेत? 3-3, 4-4 वर्ष लेकरं अभ्यास करून गोरगरिबाचे कंटाळून ते सोडून गेलेले आहेत. हा विषय आहे. म्हणून हे कॉक्रोच तयार झालेले आहेत. आता सुशिक्षित बेकार म्हणजे कॉक्रोच. मग हे कॉक्रोच कोणी निर्माण केले? कोणत्या व्यवस्थेने निर्माण केले? सरकारनं निर्माण केले? या प्रशासनाने निर्माण केले? राज्य सरकारने निर्माण केले का केंद्र सरकारने निर्माण केले का आपल्या या भ्रष्ट राजकारण्यांनी निर्माण केले? हा संशोधनाचा विषय आहे मित्रांनो. मुलं आत्महत्या करतायत. 3-4 आत्महत्या झालेल्या आहेत. मला गोरगरिबाचा शिकलेला लेकरानं डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहूच नये. फक्त धनदांडग्यांचेच लेकर डॉक्टर व्हावे, कारण हा डॉक्टर होतो. गोरगरिबांना त्याची हॅरॅसमेंट करून तो पैसे कमवतो, बिल्डिंग उभी करतो, कोट्यावधी रुपयाचं कर्ज बँका यांना देतात, 15-15, 20-20 करोडच्या ह्या बिल्डिंगा उभा करतात. मग नंतर त्यांना वाटतं की माझी ही बिल्डिंगचा, माझा हा डॉक्टर पेशाचा वारसा चालण्यासाठी माझाही मुलगा डॉक्टरच झाला पाहिजे. मग त्याच्यासाठी ते पेपर विकत घ्यायला जातात. अशाच घटनांमध्ये लातूरचे 4-5 डॉक्टर अडकतायत आणि अजून किती अडकणार आहेत, किती व्हीआयपी बाहेर येणार आहेत माहित नाही. औसा रोडच्या अजून एक काहीतरी चालू आहे चौकशी, ते बाहेर येईल अजून द्या. दयानंद गेट बसले का डॉक्टरची चौकशी चालू आहे. अवाक झालेत लातूरकर, अवाक. लातूरची 500 कोटी रुपयाची उलाढाल असणारी ही शैक्षणिक इंडस्ट्री उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. आणि ज्यांनी हॉस्टेल्स उभी केलीत, ज्यांनी हॉटेल्स काढले, ज्यांची चहाची टपरी आहे, ज्यांचं रोटी रोजी आहे, यामध्ये हजारो कुटुंब जगतायत ह्या लातूरमध्ये. यांनी कॉड बेसिसवर भाड्याने देण्याचे त्यांचे उद्योग आहेत. या सगळ्याला जबाबदार कोण आहे? अवैध बिल्डिंग. आता सरकार काय निर्णय घेतं, सरकार कोणत्या स्टेपवर जातं ते पाहणं महत्वाचं आहे. आता ह्यांचे क्लासेसचं हे जे जाळं आहे, ह्याचं क्लासेसचं जे रॅकेट आहे, असंच पुन्हा सुरू राहणार आहे का? अजून किती विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणार आणि अजून किती प्रमाणात या गोरगरीब लेकरांना डॉक्टरच्या स्वप्नापासून दूर ठेवणार. म्हणून मी नाव दिलं यम फॅक्टर. यम फॅक्टर मनीषा, 3 मनीषा, 1 मनोज आणि 1 यम सर, असं हे यम फॅक्टर आहे. 3 मनीषा, 1 मनोज, 1 यम सर, आणि अजून किती किती यम बाहेर येणार आहे. आणि या सगळ्यांचा जो यम म्हणजे मणी आहे, त्याच्यावर आता सीबीआयनं त्यांच्या बँक खात्यांची डिटेल्स काढण्याची तयारी केली आहे. किती किती लाभार्थी आहेत या नीट पेपरचे, या सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यांची डिटेल्स काढून त्यांना चौकशीसाठी जवळपास 1000 लोकांची लिस्ट तयार आहे असं म्हणतात. म्हणजे हे जाळं किती प्रमाणात पसरलेलं आहे मित्रांनो. जवळपास 5 राज्यांमध्ये करोडो रुपयाचा व्यवहार झालेला आहे. कुलकर्णी मनीषा वाघमारे, मनीषा मांढरे, लातूरचा मनोज शिरुरे. आता डॉक्टरचा मनोज शिरुरे हा माफीचा साक्षीदार झाले, कारण त्यांना कळून चुकलं, एका यमला कळून चुकलं. आता आपली याच्यातून सुटका नाहीये. प्रकरण फार मोठं झाले, कारण ही घटना पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, या सर्वांनी बारकाईने लक्ष ठेवून या यंत्रणेकडे चालू आहे की जेणेपतून एकही आरोपी सुटला नाही पाहिजे. ज्यांनी ज्यांनी पेपर विकत घेण्याचं पाप केलेलं आहे त्या प्रत्येकावर देशद्रोहाचा खटला दाखल करावा असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण हा देशद्रोह आहे. तुम्ही कुणाच्या तरी ताटातला घास पैशाच्या जीवावर ओढून घेतायत, त्याच्या कुटुंबातला डॉक्टर होण्यापासून त्याला रोखतायत.
अहो, तुमच्यात जर एवढे पेपर विकत घ्यायची खुमखुमी आहे तर जावा ना अनुदात मध्ये 1-2 कोटी रुपये द्या आणि अनुदात मध्ये प्रवेश घ्या आणि डॉक्टर व्हा. तुम्हाला कोण रोखलंय? पण वाम मार्गाने एखाद्या गोरगरिबाच्या लेकराच्या तोंडचा घास काढून घ्यायचा आणि या धनदांडग्यांच्या पोटात घालायचा, हा जो कारस्थान या क्लासेसच्या माध्यमातून या माफिया, शिक्षण माफिया, आणि त्यांच्यात अजून एक निर्माण झालाय भूमाफिया. दिसला भूखंड कर हडप. काही काही दलाल तर डायरेक्ट म्हणतात म्हणे, बघ तू काय घेतोस, तुला घ्यायचं का नाही सांग, तुझा रेट काय सांग, नाही तर मोठेगावकर सर घ्यायला तयार आहे. म्हणजे एवढी दहशत, बाजारभावापेक्षा जास्त पैसे देऊन ती प्रॉपर्टी खरेदी करण्याची एवढी ताकद अख्खा महाराष्ट्र सुन्न झालेला आहे. आणि या संपूर्ण शिक्षक क्लासेस याबद्दल एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे मित्रांनो. म्हणून राधाकृष्ण विखे पाटलांनी जो प्रश्न मांडला होता की त्यांनी सांगितलेले की हे सगळं ह्यांच्या बाजार बंद करून टाका, कॉलेजमध्ये नीटची तयारी करून घ्या. आपण या प्रोफेसरांना 2-3 लाख रुपये पगारी देतो, नाममात्र कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आणि क्लासेसला ऍडमिशन घ्यायचं, दिवसभर क्लासेस करायचे आणि फक्त नाममात्र. ही पद्धतच शिक्षण पद्धतीची बंद केली पाहिजे. जो 100% क्लासमध्ये हजर राहतो त्याच विद्यार्थ्याचा त्याला परीक्षेला बसता येईल, जसं स्कूलमध्ये यापूर्वी होतं, ते निर्माण केलं पाहिजे. तर हा जो एक प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार, जो एक प्रकारे म्हणजे हे जे माफिया राज सुरू झालेले आहे शिक्षण क्षेत्रामध्ये, ते जर थांबवायचं असेल तर कठोर कठोर उपाय केंद्र सरकार आणि राज्य सरकारने करून या शिक्षण व्यवस्थेला पवित्र करावा लागेल. आता केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचं काय व्हायचंय ते होईल. ते राजीनामा देतील का नाही काही सांगता येत नाही. महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री आता बोलतायत, अजून मुख्यमंत्र्यांनी यावर असं फार काय म्हणावं असं भाष्य केलेलं नाही. पण मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा हात जोडून विनंती आहे की मुख्यमंत्री साहेब, तुम्ही विशेषतः या महाराष्ट्राच्या त्यातल्या त्यात लातूरमध्ये लक्ष घाला की हे काय चाललंय लातूरमध्ये. या अवैध क्लासेसला समर्थन कुणाचं आहे, कोणत्या राजकीय व्यक्तींचं त्यांच्या पाठीशी पाठबळ आहे की जे आजपर्यंत हे सगळं गुपचूप झाकल्या जात होतं. कारण हे बऱ्याच वर्षापासून पेपर फुटीचं हे रॅकेट चालू आहे आणि त्याच्यामधून माझ्याच क्लासचा विद्यार्थी महाराष्ट्रात नाही भारतात पहिला या ज्या जाहिरातीवर करोडो रुपये उधळलेले आहेत. मित्रांनो, फक्त मी पुन्हा एकदा सांगतो की हे जो यम फॅक्टर आहे, आणि आता पाहावं लागेल की लातूरच नाही तर आता हे जाळं अंबाजोगाई, बीड, नांदेड, अजून बऱ्याच शहरामध्ये पोच गेलेलं आहे. 5 राज्यामध्ये जवळपास करोडो रुपयाची उलाढाल या पेपरच्या माध्यमातून झालेली आहे. आता बघूया NIT कितपत मान्य करतं की पेपर फुटलाय. बघूया CBI त्यांच्या पद्धतीनं, कशा पद्धतीनं, अत्यंत बुद्धिमान पद्धतीनं, अत्यंत चाणक्य, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. कुणाची दया माय नाही, तो कोणी असो, तो कोणत्याही पार्टीचा असो, कोणत्याही पक्षाचा असो, सोडू नका असे केंद्राचे आदेश आहेत. मग तो भाजपचा जरी असेल तरी चालेल, कारण मोठेगावकर हा कोणत्याच पक्षाचा नाही, हे सिद्ध, त्याकडे कुठले सदस्यत्व नाही. तो कधी कधी भाजपच्या स्टेजवरही दिसतो, कधी कधी काँग्रेसच्या स्टेजवरही दिसतो. इकडं अमित देशमुखांना म्हणतो की मी तुमचं कुंकू लावलंय, पण आता ह्या कुंकानं सुद्धा साथ सोडलेली असा अंदाज यायला लागलेला आहे, कारण कुंकाने एक शब्द बोललेला नाही अजून. म्हणून मी मागे एकदा म्हणलो होते का व्हिडिओमध्ये की हळद फसली कुंकू रुसलं, कारण हळद फसली मोठेगावकरची, हळदीचा रंग उडून गेलेला आहे सगळा, म्हणून आता कुंकू साथ द्यायला तयार नाहीये. आता हे यम फॅक्टर काय करताय, म्हणून हे जे काल 3 मनीषा एकत्र आल्या आणि 3 मनीषा एकत्र आल्या 3 मनीषा आणि या 23 लाख परिवाराची केली घोर निराशा. आणि त्याला साथ यम फॅक्टर म्हणजे यम सर आणि
अजून एक सर, दुसरा छोटा यम सर म्हणजे मनोज शिरोरे, तो यमच आहे. अशा ह्या यमचं कसा योगायोग आहे बघा मित्रांनो. यावरून मला हा व्हिडिओ करावा वाटला. योग्य वाटलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि आपल्या सर्वांच्या मनातला बोलणारा रत्नाकर आवसेकरांना असा भरभरून आशीर्वाद द्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मी कुठं चुकत असेल वाटतं तुम्हाला, बिलकुल कमेंट्स करा. तुम्हाला जर वाटत असेल मी योग्य बोलतोय काही ते साधं आपले काही सजेशन्स असतील बिलकुल देऊ शकता. चला, आपलं पॅनल, आपलं घरचं चॅनल, आपला स्वतःचा हक्काचं चॅनल रत्नाकर आवसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम रत्नाकर न्यूज. भेटूया उद्या पुन्हा एका नवीन विषयासह. काळजी घ्या. धन्यवाद. आपण पाहत आहात सत्य बातम्याचं सखोल विश्लेषण रत्नाकर न्यूज.